आज आपण एकदम झटपट बनवून होणारे चीज स्टफ पराठ्याची रेसिपी पाहणार आहोत। हे पराठे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला तसेच संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स म्हणून बनवून खाऊ शकता। हे पराठे कसे बनवायचे ते पाहूया। नमस्कार, मी स्मिता। माझ्या स्मिताज रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। मी येथे चीज स्टफ पराठे करण्यासाठी 2 कप गव्हाचे पीठ या पराठीमध्ये घेतले आहे। चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून तेल या पिठामध्ये टाकून घेऊ। आता हे सर्व मिश्रण पाणी न टाकता मिक्स करून घेऊ। आता या पिठामध्ये मी लागेल तसे पाणी टाकून हे पीठ मळून घेत आहे। या अशा पद्धतीने आपल्याला थोडे थोडे करून पाणी यामध्ये टाकून घ्यायचे आहे। हे पीठ आपल्याला खूप पातळ किंवा खूप घट्ट मळायचे नाहीये। हे पीठ आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीचे मळून घ्यायचे आहे। या अशा पद्धतीने लागेल तसे पाणी टाकून हे पीठ मळून घ्या। ह्या अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेतले आहे आणि या कपने मी 2 कप गव्हाचे पीठ घेतले होते आणि ते मळण्यासाठी मला 1 कप पाणी लागले आहे। आता या पिठावरती मी थोडेसे तेल टाकून घेत आहे। ह्या अशा पद्धतीने तेल टाकल्यानंतर हे पीठ थोडा वेळ आपल्याला मळून घ्यायचे आहे। आता हे पीठ मी काचेच्या बाउलमध्ये 30 मिनिटे मुरण्यासाठी झाकून ठेवून देत आहे। 30 मिनिटे झाली आहेत। हे पीठ व्यवस्थित मुरले आहे। आता यातील थोडासा पिठाचा पोर्शन मी काढून घेत आहे या अशा पद्धतीने आणि हातावरती तो गोल करून घेत आहे की जेणेकरून आपल्याला पोळपाटावरती ठेवून हा उंडा व्यवस्थित लाटून घेता येईल। तोपर्यंत हे उरलेले पीठ मी झाकून बाजूला ठेवून देत आहे। आता हा पिठाचा उंडा मी गव्हाच्या पिठामध्ये घोळवून या पोळपाटावरती लाटून घेणार आहे। हा पिठाचा उंडा आता आपण गोलाकार लाटून घेऊ। या अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार पोळी लाटून घ्यायची आहे। जसं लागेल तसे पीठ यावरती लावून घ्यायचे आहे। सर्व बाजूने एकसारखी पोळी लाटून घ्या। मी इतक्या थिकनेसची ही पोळी लाटून घेतली आहे। आता या पोळीचे चाकूने 2 समान भाग करून घेऊ। आता या पोळीला आपण चपातीला लावतो त्याप्रमाणे थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे। आता यामधील मी चीज स्लाइस बाजूला काढून घेत आहे आणि आता ती एका पाटावरती ठेवून घेत आहे। या चीज स्लाइसचे चाकूने समान 2 भाग कट करून घेऊ आणि ही चपाती देखील अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला हे चीजचे स्लाइस ठेवायला सोपे जाईल। आणि अशा पद्धतीने त्यावरती हे चीज स्लाइस थोडेसे अंतर ठेवून घ्यायचे आहे, कारण ते मेल्ट झाल्यानंतर थोडीशी जागा राहिली पाहिजे, म्हणून हे अशा पद्धतीने ते ठेवून घ्यायचे आहे। आता यावरती रेड चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, थोडेसे ओरेगानो टाकून घेऊ। आता हा चपातीचा पोर्शन यावरती आपण ठेवून घेऊ आणि हे कडेच्या बाजूने हे अशा पद्धतीने बोटाने प्रेस करून घ्यायचे आहे की जेणेकरून हा पराठा भाजताना यातील चीज मेल्ट होऊन बाहेर येऊ नये, यामुळे हे बोटाने असे दाबून घ्यायचे आहे। त्याच पद्धतीने हा पराठा देखील बनवून घेऊ। आता या तव्यावरती 1 टीस्पून तेल टाकून घेऊ आणि ते ब्रशने अशा पद्धतीने पसरून घेऊ। आता हा चीज पराठा या तव्यावरती टाकून भाजून घेऊ। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे। दुसऱ्या बाजूला देखील तेल लावून घेऊ। हा पराठा उलटून घेऊ। दोन्ही बाजूने हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। वरून एकदम क्रिस्पी झाला आहे आणि यातील चीज देखील मेल्ट झालेले आहे। आता हा पराठा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। वरून एकदम क्रिस्पी व आतून एकदम सॉफ्ट असे चीज स्टफ पराठे बनवून तयार आहे। यातील एक चीज स्टफ पराठा मी तुम्हाला तोडून देखील दाखवते। तुम्ही पाहू शकता किती मस्त हे चीज पराठे बनवून तयार आहेत। हे चीज पराठे तुम्ही असेच देखील खाऊ शकता। वरील साहित्यात एकूण अशा प्रकारचे 8 चीज स्टफ पराठे बनवून तयार होतात। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जे लाईकचे बटन आहे ते तुम्ही प्रेस करा। अशाच प्रकारच्या झटपट बनवून होणाऱ्या टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा।